आज माझ्या गल्लीतले मित्र यांनी एक छोटासा प्राणी आणला. ज्यावेळेस निहाळून बघितला तर कासवाचं पिल्लू काय गोंड दिसू लागलं, एकदम मऊ मऊ भारी वाटू लागलं. आपण इतक्या दिवस रेस्क्यू मोठे कासव केले होते, सोडून दिले होते, पण एवढं कधी भारी असं एवढंसं पिल्लू आपण कधी बघितलं नव्हतं. ते रोडवर जात असताना दिसलं. ते म्हणजे कुत्रे वगैरे खाते म्हणून घरी घेऊन आले. 2-4 दिवस त्याला खाऊ पिऊ घातलं, पण आता त्यांना वेळ भेटेना म्हणून ते म्हणले तुमच्याकडे ठेवा त्याला. धन्यवाद म्हणलं. पण मला खाऊ काय घालायचं, त्यांनी ते कासवायचं खायचं तिळगळ आणलं होतं. मी तरी म्हणलं असतं पीठ खाऊ घाला किंवा काहीतरी असं मग खाऊ घाला, पण त्यांनी खायचंच आणलं. असलं भारी वाटलं. ते गेले पुन्हा निघून. धन्यवाद म्हणलं, काहीतरी तुम्ही वेगळं माझ्यासाठी दिलं होतं. भारी वाटलं एकदम. नको राहावंसं झालं. त्याची पप्पीच घेऊ वाट लागली. मग घेऊनच टाकू म्हणलं. घेतली पप्पी, निघून चालला. नको निघून जाऊ म्हणलं. आता जोपर्यंत तू लहान आहेस, जोपर्यंत तू स्वतः चलू शकत नाही, तोपर्यंत आपल्याकडे ठेवू, पुन्हा निसर्गात सोडून देऊ म्हणलं. भारी एकदम जबरदस्त. पुन्हा एकदा पप्पी घ्यावं वाट लागली, कारण की इसका गोड दिसू लागला की लयच भारी. चला म्हणलं लेकराची, आता लेकरं लय खुश होते म्हणलं. आले लेकरं म्हणले एवढ्यामध्ये काय, चला म्हणजे डॅडू दाखवा म्हणले. दाखविलं. काय लेकरं असं आनंदी झाले. भारी वाटलं एकदम. त्यांनी असं आल्हादी हातामध्ये पुन्हा त्यांनी घेतलं आणि बघायला लागले कसं आहे काय, कारण की त्यांनी बी एवढं कधी नाजूक असं बघितलं नव्हतं. सुंदर असं एवढी मोठी मान बाहेर काढायला लागलं. भारी एकदम जबरदस्त. काहीतरी आज दिवसामध्ये वेगळा होता. सगळं कुतूहलानं बघायला लागले, पण त्यांच्या मनातली थोडीशी भीती काढावं म्हणलं. त्यांच्या हातात बी ठेवलं मी थोडंसं, आणि पुन्हा म्हणलं ह्यांना जास्त मध्ये काहीतरी विष वगैरे काय नसतं कासवामध्ये, त्यामुळं एकदम म्हणलं मोकळेपणाने ह्यासोबत राहा. भारी आहे तोपर्यंत आपलं एकदम दिल खुलास आता राहीन आपल्याकडे. पुन्हा आपण मोठं झाल्यानंतर निसर्गात सोडून देऊ. चला काहीतरी वेगळं, आनंदी, प्रेमळ. धन्यवाद.